1 मार्च नंतर तुरीचे बाजारभाव पुन्हा पार करणार 9,000 रुपयांचा टप्पा. शेतकऱ्यांमध्ये मोठं आनंदाचं वातावरण याच्यामुळे त्या ठिकाणी निर्माण झाले. राज्यातील ज्या महत्त्वाच्या बाजार समित्या असतील, मग त्यामध्ये रिसोड असेल, हिंगणघाट असेल, मलकापूर असेल, जालना असेल, अकोला असेल, या बाजार समित्यांमध्ये तुरीला सध्याला त्या ठिकाणी 8,300 ते 8,400 रुपयाच्या दरम्यान सरासरी बाजारभाव हा तुरीला त्या ठिकाणी मिळतोय. राज्यासह देशामध्ये यावर्षी त्या ठिकाणी तुरीचं उत्पादन कमी आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात देखील तुरीला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मागणी आहे. तुरीचा खप देखील त्या ठिकाणी उत्पादनापेक्षा जास्त होतोय आणि त्याचमुळं तुरीला बाजारभाव हे त्या ठिकाणी वाढलेले आहे. शिवाय सरकारनं देखील तुरीची हमी भावानं खरेदी आता त्या ठिकाणी चालू करणार आहे सरकार, आणि या खरेदीला जवळपास 8,200 रुपयांचा दर त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि म्हणूनच तुरीला हे त्या ठिकाणी बाजारभाव येणाऱ्या काळामध्ये वाढू शकतात असं बाजारभाव अभ्यासकांच्या वतीनं त्या ठिकाणी सांगण्यात. नेमके तुरीचे बाजारभाव का वाढलेत, तुरीचे बाजारभाव नेमके 8,000 रुपयापर्यंत का आले आणि येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांनी नेमकं काय करायचे ज्यामुळे शेतकऱ्यांना हा तूर विकून त्या ठिकाणी नफा मिळेल, व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक चॅनलवरती जर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब देखील करा. शेतकरी बंधूंनो, आपण जर का बघितलं तर तुरीचे जे बाजारभाव आहे ते तुरीचे बाजारभाव मागणी आणि पुरवठा यांचं गणित असेल किंवा राज्यामध्ये परिणामी देशामध्ये झालेले एकंदरीत उत्पादन असेल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती झालेले जे काय उत्पादन असेल, या सर्व गोष्टींवरती तुरीचे बाजारभाव हे अवलंबून असतात. दुसरीकडं आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये देखील तुरीला मोठी मागणी असल्यामुळं तुरीच्या दरामध्ये त्या ठिकाणी राज्यासह देशामध्ये मोठी वाढ होतानाचं चित्र त्या ठिकाणी दिसतंय. एकंदरीत तुरीचे बाजारभाव का वाढलेत हे देखील आपण पाहणं तितकं त्या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे. शेतकरी बंधूंनो, राज्यातील ज्या महत्त्वाच्या बाजार समित्या आहे, मग त्यामध्ये त्या ठिकाणी रिसोड बाजार समिती असेल, कारंजा असेल, हिंगणघाट असेल, मलकापूर असेल, अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये तुरीला त्या ठिकाणी 8,200 ते 8,500 रुपयाच्या दरम्यान सरासरी दर मिळतो. एकंदरीत तूर जी काय बाजारभाव आहेत तुरीचे ते का वाढलेले आहेत, तर देशांतर्गत उत्पादन त्या ठिकाणी अपेक्षापेक्षा कमी झालं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जर का बघितलं तर सुरुवातीला त्या ठिकाणी तुरीची आवक कमी होती, परंतु आता त्या ठिकाणी आवक स्थिरावलेली आहे. दुसरीकडे आपण मागणी स्थिर आणि पुरवठा पण कमी होता, म्हणून अचानक जवळपास 30% त्या ठिकाणी वाढ झाली आणि तूर ही 7,000 वरून डायरेक्ट 9,000 रुपयापर्यंत त्या ठिकाणी गेली. मार्केटमध्ये देखील त्या ठिकाणी पॅनिक खरेदी झाली, कारण तुरीचे बाजारभाव वाढतील की काय या भीतीनं व्यापाऱ्यांनी देखील मोठ्या प्रमाणात तुरीची खरेदी करून ठेवली. दुसरीकडं आपण जर का बघितलं तर साधारणतः 1 आठवड्याभरानंतर परत त्या ठिकाणी 8,000 रुपयापर्यंत घसरण झाली. आता मोठ्या वाढीनंतर एक नैसर्गिक करेक्शन त्या ठिकाणी अपेक्षित होतं, ते झाले आणि व्यापाऱ्यांकडून त्या ठिकाणी नफा हा बुकिंग करण्यात आला. दुसरीकडं आयात चर्चेमुळे त्या ठिकाणी दबाव झाला, कारण अमेरिका आणि भारतातील जे काही सोयाबीन आहे त्या करारावरती त्या ठिकाणी चर्चा सुरू असताना अचानकच ते बाजारभाव त्या ठिकाणी खाली आले. दुसरीकडे बाजारात स्थिरता आणण्यासाठी त्या ठिकाणी जे काही तुरीचे बाजारभाव आहे त्यामध्ये त्या ठिकाणी रिट्रेसमेंट त्या ठिकाणी आवश्यक होती. दुसरीकडे तुरीची आपण जर का देशांतर्गत स्थिती जर का बघितली तर सरकारचा जो काय अंदाज आहे तो 34 ते 35 लाख टनाचा आहे. ट्रेडरचा अंदाज थोडा त्याच्यापेक्षा कमी आहे. देशांतर्गत खप जवळपास 40 लाख टन आहे. म्हणजे त्या ठिकाणी उत्पादनापेक्षा जो काही खप आहे तो त्या ठिकाणी जास्त आहे आणि संभाव्य आयात जर का आपण बघितली तर ती 8 ते 10 लाख टनाची आहे. आणि नवीन पीक पुढच्या वर्षी येतोपर्यंत कुठलाही त्या ठिकाणी पुरवठा त्या ठिकाणी मार्केटमध्ये नसणार आहे आणि त्यामुळे तुरीच्या दरामध्ये त्या ठिकाणी स्थिरता राहील असं एकंदरीत चित्र त्या ठिकाणी दिसतंय. दुसरी गोष्ट म्हणजे तुरीच्या बाबतीत नेमकं शेतकऱ्यांनी काय करायचं, तर सध्या तुरीला त्या ठिकाणी जवळपास 8,200 रुपयाचा MSP हमीभाव त्या ठिकाणी जाहीर केला आहे. सरकारी खरेदी त्या ठिकाणी आता सुरू होणारच आहे, पण मार्चपर्यंत जो काय तुरीचे दर आहेत ते 9,000चा स्तर पुन्हा त्या ठिकाणी पार करू शकतात. एकंदरीतच तोपर्यंत त्या ठिकाणी असं दिसतंय. दुसरीकडं सध्या त्या ठिकाणी लीन पिरियड आहे, नवीन माल कुठला आहे त्या ठिकाणी आता जी काय तुरीची आवक आहे ती बाजारामध्ये त्या ठिकाणी येणार नाही आणि ज्यांच्याकडे साठवणूक क्षमता आहे त्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी टप्प्याटप्प्यानं जर का विक्री जर केली तर चांगला नफा तुरीच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांना मिळू शकतो.